राष्ट्रीय कार्यक्रम असेल, नॅशनल अजेंडा असेल आणि काही कमिट्यांच्या घोषणा ह्या आपल्याला कल्पना आहे संजय राऊत यांनी जाहीर केलेल्या आहेत, ज्या आमच्या बैठकीत ठरल्या. प्रत्येक राज्यासोबत एक नॅशनल कमिटी ही काम करणार आहे. दरवेळेला म्हणजे आजपर्यंत आम्ही या 3 बैठकांमध्ये पक्षप्रमुख म्हणून भेटत आलो. यापुढे मधलं जे काही काम आहे, समन्वयाचं असेल, सहमतीचं असेल, विषयाचं असेल, पुढील कार्यक्रमांचं असेल, मग त्या आपल्या जाहीर सभा असतील, कार्यकर्त्यांचे मेळावे असतील, राष्ट्रीय कार्यक्रम असेल, या सर्व गोष्टींवरती या नेमून दिलेल्या कमिट्या काम करणार आहेत. आणि त्या कमिट्या ज्या काम करतील साहजिकच आहे, त्याच्यामुळे इंडिया आघाडी, त्या आघाडीची पुढची वाटचाल ही सहज आणि सोपी होणार आहे. राहुल गांधी यांनी जागा वाटप जे ते लवकरात लवकर होय त्याबद्दल सर्व पक्षांचे एकमत होईल का जागा वाटप? होय, त्याच्यासाठी आधी आजपर्यंत काय होतं की एक जुजबी चर्चा चालू होती. मात्र आता त्याला नेमकं स्वरूप देण्यासाठी आम्ही पावलं उचललेली आहेत आणि शक्य तितक्या लवकर प्रत्येक राज्यामध्ये साहजिकच आहे, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि काँग्रेससोबत आणि समजा जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे, म्हणजे एकच मी शिवसेना आमची आहे ती मानतो, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, आमच्यासोबत आता शेका पक्ष आलेला आहे, प्रकाश आंबेडकरांची त्यांच्याशी सुद्धा आमची बोलणी सुरू आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी जशा महाराष्ट्रात होणार आहेत तसंच प्रत्येक राज्यामध्ये या चर्चेला आता सुरुवात होईल आणि लवकरात लवकर त्याला मूर्त स्वरूप येईल. संयोजकाबद्दल तशी संयोजकाची आवश्यकता नाही, कारण आता कमिट्या नेमलेल्या आहेत आणि ह्या कमिट्या थेट त्या पक्षप्रमुखाला रिपोर्ट करणार आहेत. लोगोबद्दल एक चांगली सूचना काल आली आणि त्याच्यासाठी ती घोषणा जी होणार होती ती आमची थांबली आणि ती सूचना आम्ही सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं की जर आम्ही जनतेची लढाई लढतो आहोत तर जनतेकडनं सुद्धा काही सूचना घेण्याची आवश्यकता आहे. मग लोगो कसा असावा त्याची एक ठराविक दिवसांची एक वेळ देऊन, ज्याला स्पर्धा मी म्हणणार नाही पण लोकांच्या सूचना या आपण घ्यायला काय हरकत आहे. त्यातनं खरं आणखीन चांगला लोगो आपल्याला मिळू शकेल. म्हणजे लोकांची त्याच्यामधला जो सहभाग आहे तो पहिल्या दिवसापासून असेल. संभ्रम असल्यामुळे हा लोगोचा कार्यक्रम अजिबात नाही, संभ्रम अजिबात नाही. लोगो तयार झालेले 2-3 लोगो आमच्याकडे तयार आहेत. पण काल एक सूचना, काल अनौपचारिक बैठकीमध्ये एक सूचना आली आणि ती माझ्यासह सगळ्यांना आवडली की आपण जनतेमध्ये जाऊ. एक देश एक निवडणूक, जसं संजय राऊत सकाळी म्हणाले की 1 नेशन 1 इलेक्शन, पण ती फेअर इलेक्शन व्हायला पाहिजे. कारण जगभरामध्ये आपण पाहतो आहोत की EVM आता नाकारतायत आणि 1-2 देश असे आहेत की त्यांनी EVM ते वापरत आहेत. काही देश असे आहेत की त्यांनी EVMचा वापर बंद केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे ज्यांनी बंद केलेलं आहे त्यांनासुद्धा आपलाच देश EVM पुरवत होतं. तर फेअर इलेक्शनही व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी 1 नेशन 1 इलेक्शन. मग लोकसभेबरोबर तुम्ही युनिव्हर्सिटीची पण इलेक्शन घेणार आहात का ते त्यांनी जाहीर केलं पाहिजे. नाही, ऐका, पुढची बैठक आम्ही जाहीर नाही केली. याचं कारण असं की एक तर आता हे कार्यक्रम प्रत्यक्ष सुरू झाले, आता बैठका जास्त घेऊन आपण पुढे तर जाऊ पण आता प्रत्यक्ष लोकांमध्ये जायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे साधारणतः एक अंदाज घेऊन पहिली जाहीर सभा आपण जाहीर करावी, मग एक वातावरणाचा अंदाज घेऊन कुठे घ्यायची, कधी घ्यायची हे आम्ही लवकर जाहीर करू. पटनामध्ये होईल, मुंबईमध्ये होईल, प्रत्येक राज्यात ती होईल. पण पहिली जाहीर सभा कुठे घ्यायची त्याच्यावरती जर आम्ही म्हटलं तसं की आता जसं महाराष्ट्रामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे, पाऊस कमी झालेला आहे, पण इतर ठिकाणी काय आहे साधारणतः पावसाचा एक अनुमान घेऊन जाहीर सभा आम्ही घेणार, नुसती जाहीर नहीं करणार, आम्ही घेऊ. अरे आप एलेबोरेट, जैसे राहुल जी ने कहा कि और मैं कई दिन से सुनते आ रहा हूँ कि परिवारवाद क्विट इंडिया, परिवारवाद क्विट इंडिया. क्या है परिवारवाद? मैं तो मेरे परिवार से आया हूँ, हर कोई अपने अपने परिवार से आया है और मुझे तो मेरे परिवार का एक गर्व है, अभिमान है. हाँ, कुछ लोग ऐसे हो सकते हैं कि उनको अपने परिवार का गर्व नहीं हो सकता है, वो उनकी बात रही, वो सबकी बात नहीं हो सकती. परिवारवाद के लिए मैं अगर कहना चाहूँ तो आप मतलब सारे आपके माध्यम से आप भी और पूरी जनता पर वो निर्भर होती है कि किसे स्वीकारना है, किसे नकारना है. अगर जनता उसको स्वीकारती है तो आप कौन होते हो परिवारवाद के खिलाफ लड़ने वाले?
और परिवारवाद के खिलाफ अगर लड़ना है तो अपने जो दोस्त है, मित्र परिवार, मैं तो कहता हूँ कि मी कोरोनाच्या वेळेला मी सांगितलं होतं माझे कुटुंब माझी जबाबदारी, हाँ मेरा परिवार मेरी जिम्मेदारी है, पूरा देश हमारा परिवार है और देश की जिम्मेदारी हम सब लोगों ने उठाई है। तो परिवारवाद, जब चुनाव आते हैं तो सबका साथ सबका विकास, और चुनाव जीतने के बाद सबको लात और अपने दोस्तों का विकास, इसे परिवारवाद कहते हैं। संसदेत नाही, खरं म्हणजे हिंदुत्ववादी मानणाऱ्या सरकारने गणपतीचा मुहूर्त साधून अधिवेशन घेणे हे अत्यंत चुकीचं आहे, कारण गणपतीमध्ये घराघरामध्ये मंगलमूर्ती आलेली असते। एक मी मानू शकतो की मंगलमूर्तीला विघ्नहर्ता पण म्हणतात, तर त्याच्या आगमनाने हे देशावरचं विघ्न टळणार असेल तर आनंद आहे। तर हिंदू प्रेमी म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की हिंदू द्वेष्ट सरकार आहे का, कारण बरोबर मुहूर्त काढला तो गणपतीच्या दिवसांचा, जिकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात मोठा एक उत्सव असतो। मुंबईतले सगळे आपले कोकणी माता भगिनी असतात ते कोकणामध्ये जात असतात, अनेक आमचे लोकप्रतिनिधी हे तिकडे जात असतात, आमचे खासदार आमदार सगळे जिथून जिथून कोकणातून आलेत, आणि कोकणाव्यतिरिक्त सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे की नेमका हा मुहूर्त गणपती किंवा हिंदू सणांच्या वेळेला यांनी काढला, यांचा ज्योतिषी तरी कोण आहे? आणि ही या गोष्टीचा खरं आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे। स्वतःचे ढोल वाजवायचे असतील तर ते जरूर वाजवा, पण दुसऱ्यांच्या सणांमध्ये आणि हिंदूंच्या सणांमध्ये अडथळा बनू नका। लोकसभा निवडणूक नियोजित वेळेच्या आधी घेण्याची देखील पावलं उचलली जातात। लोकसभा निवडणूक नियोजित वेळेच्या आधी घेण्याची काही पावलं देखील उचलली जातात। नाही, मी म्हटलं ना की मंगलमूर्तीबरोबर विघ्नहर्ता म्हणतात गणरायाला, तर लवकर निवडणूक घेऊन जर गणराया देशाचं विघ्न दूर करू इच्छित असेल तर त्याची इच्छा। आघाडीने मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहिलंय, त्यांनी असं म्हटलंय की सगळे सेक्युलर पक्ष एकत्र आले पाहिजेत आणि आमचे दरवाजे उभे आहेत। ठीक आहे, मी काल बोलले त्याच्याबद्दल, मी प्रकाशजींना येत्या काही दिवसातच भेटेन। आणि काय होतं की सगळ्यांना सोबत घेताना एक थोडीशी साधक बाधक चर्चा ही केली जाणं गरजेचं आहे। आता शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांची युती तर आम्ही घोषित केलेली आहे, पण त्यांना मोठ्या आघाडीत येताना साधारणतः त्यांची मतं काय आहेत, त्यांची अपेक्षा काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं त्याच्यावरती बोलणं गरजेचं आहे। भाष्य केलंय, एक ना धड भाराभर चिंध्या असं मुख्यमंत्री म्हणाले। भाराभर चिंध्या त्यांच्या पक्षाच्या झालेल्या आहेत, कारण चिंध्या बोलत की मिंध्या बोलत? मिंद्या बोलले ते, एक ना धड भाराभर मिंध्या मिंद्या जाऊ दे बिचारा। नाही, काय आहे की मी म्हटलं की आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत, आता त्यांची पंचायत अशी आहे की गद्दारीमुळे त्यांना तोंड दाखवायला जागा नाही आहे, त्यांना चेहरा दाखवायला जागा नाही, हे त्यांचं दुःख आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।